म्हणतात ना, ऊपरवाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. हाय. तू अनुराग ना? तू इथं का आलास? तू कशाला आलीस? पिक्चर बघायला. मी पिक्चर बघायला चाललोय. तू इथं बसू नकस. तू इथं बसू नकोस, ही आमची सेट आहे. का? मी का उठू? तू जा की तुझ्या सेटवर बस जा. मी का जाऊ? जा की. माग जितू काका बसलाय. जा की काकाजवळ. त्याला माहित नाही मी तर आले ते. काय म्हणजे तुम्ही एकत्र नाही आला होय? नाही, मी आणि यास्मिन आली. म्हणजे कॉलेज बुडून आला वाटत. वय कॉलेज बुडवून आले. हे पण तुला काय करायचंय? त्यामुळेच नापास होती. हे मी नापास होते का नाही तुला काय करायचंय? तू येऊन असं पिक्चर बघतो ना म्हणून आर्मीत भरती होत नाहीस. हे आर्मीवर जाऊ नकोस. तू इथं का बसलीस? का शीटवर काय तुझं नाव लिहिलंय वे? आणि मला काय हाऊस नाही तुझ्या जवळ बसायची. तूच हात धरून आणलेस मला इथं. हे मला कोणतरी तू वेगळी वाटलीस. मला माहिती तुला कोण वाटलं ते. वाटत दे की. तुला घाबरतोय मी. तू उठत ना यास्मिन जाऊन बस. काहीतरी सांगत होतास. अरे मला माहित नाही यास्मिन कुठे ती. अरे काय रे, काल रात्री झोप नीट झाली नाही वाटतं? नाही, असं काही नाही. असं काही नाही काय. अरे हँगओव्हर अजून दिसतोय चेहऱ्यावर म्हणून विचारलं. मी काय केलं नाही हो. बोलायला सांगितलं नाही. तू ठीक आहेस ना? हो, तू तन्वीचं काहीतरी बोलत होतास. तन्वी? हा, अरे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप मी बनवला. हा. रियुनियनची पार्टी मी अरेंज केली. हा. त्यावेळी मला असं कळलं की तन्वी इथे आली आहे, म्हणजे इंडियात. हे तिला म्हटलं मी लय होते माझ्या. मग गबस. का नाही आली? नाही तर दंगा करीन का इथं नाही आली? की तू छेड काढतेस विचारत ते. होती हा, कोण कोण येणार आहे? मग ते तुडव तू तुडव तुडव येणार त्याला आहेस तुला. का? ये मी काय केलं तुला आता? काय केलं नाही तर गप बस. पण लक्षात ठेव, मी काय म्हणतो? जर माझ्या घरी कळलं ना की मी हिथं आले ते, तर ते तुझ्याच मुळे कळल. आणि मग तर मी तुझी वाटच लावत असती बघ. ए गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, अरे का बसता की पिक्चर बघू दे की. गप बसा की. कशाला कुणाला बी काय म्हणतायस? आल्यापासून गुलू 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 चालली त्यांची. अहो बिचारी घरनं लपून छपून येते. प्रेमाच्या चार गोष्टी बोलते तर बोलू दे की. काय बोलू दे की. इथं आम्ही काय त्यांच्या गुलू गुलू ऐकायला आलोय आणि तू त्यांची बाजू घेऊ नको. गे पॉपकॉर्न खाय. नको मलाही पॉपकॉर्न का पॉपकॉर्न. ह्या नाच काही गरज होती का? एन्जॉय म्हणून खातात. कसलं एन्जॉय. आणि 60 रुपये एवढंच बी. हा मग अजून किती आलं पाहिजे? पोत भरून द्यायचं होय. हो मग याचं एक कणीस किती येतं माहितीये का तुम्हाला? अहो रानातली कणसं ना आपण 10 नाही तर 15 रुपये किलो न घालतो. अहो 1 किलोत आपली 5-6 कणसं बसतात. म्हणजे आपल्या एका कणसाची किंमत 4 नाही तर 5 रुपये होती. आणि ते एका कणसाला तिखट मीठ लावून ही 60-60 रुपये मिळवते. तो तर गणिताचा क्लास घेऊ नको. धर पॉपकॉर्न खा. नको मला पॉपकॉर्न म्हणा. अहो कसं दिसतंय ते. कसं दिसते म्हणजे? आता काय याला पण फेशियल करून खातीस का काय? हाय का? आलं का माझ्या पार्लरवर? घरातली भांडणं नसणार की आता. गप्प बस. कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी खबर नवी जरा मला बावरा अचानक गेल्या करुनी उठून आले धुके गुलाबी जादू कशी झाली अशी इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक काय झालं असायला? काय काय नाही कुठं काय पिक्चर बघून असाल. अरे नीट तोंड करून पिक्चर बघ की, नाहीतर पिक्चर वाकडा दिसेल. हा खराय खरं खरं तुमचं खरं.
टॅलेंट त्याला कुठेतरी बघितलंय. बघितलं तर बघितलं, आता पिक्चर बघा. बेभान उडतात फुलपाखरे, रंगात वाहून मन बावरे. हो हो बेभान उडतात फुलपाखरे, रंगात वाहून मन टॅलेंट बावरे. शीतल पण आली पिक्चर बघायला. भैया तुम्हाला जडी स्थळी काष्टी पाशाने शीतलच दिसते. अरे नाही नाही, 100% शीतलच आहे ती. चल आपण बघू तिला. ए खाली बस रे. भैया खाली बसा, खाली बस. तुम्हाला भास झाला असेल. अरे कन्फर्म शीतलच आहे. असू द्या, इंटरव्ह्यू झाल्यावर बघू. होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. तारे निवारे गुलाबी हवे, वाऱ्यासवे गंध येती नवे. ओ हो तारे निवारे गुलाबी हवे, वाऱ्यासवे गंध येती नवे. बेधुंदी स्वप्नात ही जागवे, नजरेत सलगीचे लाखो दिवे. जुळे तरी ना मिळे हवेसे माया, नको जाया आता इथे बघू का तिथे. नजर अडखळे झुळूक हर जाते, हसुनी परी कथेच्या पर्या. होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. गेला का नाही? आपण बघितलंय पिक्चर. गुड मॉर्निंग. ही कोण आहे माहिती? हे सिरियल मध्ये नाही का काकीचं काम केलंय ते आहे. ठाण्याला राहती. हा आपण गेलोय ना ठाण्याला. आमच्या बहिणीच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर घर आहे हिचं. आपल्या ओळखतं, आपण गेलोय तिथं. लय वेळा बघितलंय आपण. लय वेळा बघितलंय. हो मामा, अहो मी पैसे देऊन तिकीट काढले ओ. तुमच्या पाया पडतो की, पण मला पिक्चर बघू दे ओ. बघ की मग, मी कुठं नाही म्हणलो. लय चांगला पिक्चर आहे हा, कॉमेडी आहे. अन्या काय करतोयस? काय नाही. हाय, मी तन्वी. हाय, मी मोहिनी. आणि ही अंजली. ओ हॅलो. ए या ना, बसा ना प्लीज. हा बसा बसा बसा. अगं होय तिला राजा. प्रोजेक्ट बघायचं होतं. तू इथं कसा काय बसला? रेफरन्स दिलाय माझा. कुठं बसणार? ए तू पण आमच्याच क्लासमध्ये आहेस ना? तुला तर त्या मांजरी बरोबर बसायला पाहिजे होतं ना. कोण मांजर? तीच किती तुझी पूज्जू जाधव. तिच्याजवळ मी का बसू? तर मी का बसू म्हणजे? ती गर्लफ्रेंड आहे ना तुझी. हे हसायला काय झालं? ते माझे नाही, विकेची गर्लफ्रेंड आहे. काय काय? हा म्हणजे तुला काय वाटलं? मला वाटलं की ती तुझी गर्लफ्रेंड आहे. हले ती दोघं तिकडे बसलेत. अगं मी पूजाला इथं बसून नंतर विकायला इकडे आणणार होतो. हे ग आपलं. हा, माझी आत्या राहते ना इंदोरला. तिलाच पत्र पोस्ट करायला आलेलो. असं आहे व्हय. हा नीट केलायस ना? हा. भैया जल्दी करो ना वजन. पिछली बार अपने वजन अच्छे से नहीं किया था. हाँ, इस बार अच्छे से करना. और हाँ, इंग्लिश और मराठी अलग अलग करना. और इंग्लिश कैसे किलो? 5 रुपया किलो. कितना? 5 रुपया. 5 रुपया? मैडम ये लेटर आपका है? नहीं दिखा. अचानक माझ्या लक्षात आलं तन्वीचं पत्र हरवलंय.
मग मला वाटलं कदाचित हीच देवाची मर्जी असेल. आणि माझ्या नशिबात मोहिनीच लिहिली असेल. माय डिअर मोहिनी, तुला भेटल्यापासून ना मी खूप आनंदात आहे. तुझ्यासोबतचा वेळ संपूच नाही असं वाटतं. सतत वाटतं एखाद्या अज्ञात जादुई प्रदेशात फिरतोय मी, एखाद्या खजिन्याच्या शोधात. मला माझा खजिना सापडेल का? याचं उत्तर फक्त तूच देऊ शकशील. देशील? प्रिय तन्वी. असं फॉर्मली काय लिहायचं? तू इतकी जवळची आहेस ना की मी तुझा हात हातात घेऊ शकतो, तुझ्याशी मारामारी करू शकतो. तू माझा ग्रहपाठ करावा, मी आराम करावा. इतके आपण दोस्त आहोत, मित्र आहोत. पण त्याहीपेक्षा जास्त काहीतरी आहे का? अयो ए हसू नको, हसू नको प्लीज. कवाली पिक्चरला कॉलेजमध्ये आल्यापासून ना मी खूप गोंधळात पडलो. आणि आज्या संग इतकी नवीन माणसं कशी आयुष्यात काय दिसलीत ना, कधी कधी तीच जास्त महत्वाची वाटून जातात. पण मन परत तुझ्यापाशीच येतं. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे. काकू कशा आहेत? आई मस्त आहे, तशीच आहे अजून. मला भेटायचंय त्यांना. ए चल ना आपण घरी जाऊया. नको. का? आई डॉक्टरकडे गेली ना. का रे? काय झालं? संधिवा. काय नाही. पण मी विचारले असं सांगा त्यांना. काही नाही. कसं? नक्की. आणि काका कसे? डोळ्यात पाणी काय? बाबा सुद्धा धमाल. आई बाबा माझ्याकडे, दादाकडे आलटून पलटून असतात. आता कदाचित हा आपला ते शेवटचा मित्र पिक्चर आहे. त्याच्याबरोबर. पण मी येऊन जाईन. हा ये ना. लोक याच्या नंतर पिक्चर काढायचं बंद करणार आहेत. सॉरी. अगं त्यात काय एवढं? बघू की आपण पिक्चर परत कधी? तू आता ट्रेनिंगला जाणार, मग 3-4 महिने काय आपली भेटच होणार नाही. अगं असं कसं? ट्रेनिंग झाल्यानंतर सुट्टी आहे की 1 महिन्याची पोस्टिंग होईपर्यंत. तेव्हा भेटू की. तेव्हा भेटायला मिळेल का नाही काय माहिती. असं कसं? भेटायचं की आपण रोज भेटायचं. नक्की? एकदम नक्की. फोनवर तर बोलू शकतो ना आपण. नाही ना, अगं ट्रेनिंगला फोन अलाउड नाही. आठवड्यातून फक्त एकदाच बोलतोय ते फोनवर. मग आता काय, आठवड्याचं सगळे एकदाच बोलून घ्यायचं. विकी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि अचानक असं काहीतरी घडतं जे तुम्हाला वास्तवाचं भान देऊन जातं. जाणवतं की आता आई वडील थकायला लागलेत आणि आपल्या पायात जास्त बळ आहे. आपण अचानक मोठेच होऊन जातो. ओके, हा लई भारी पिक्चर आहे. औषध आणायला सांगितलं. एक नंबर. बघ ना. रडायला काय झालं तुला? काय नाही. मी काय बोलले का तुला? नाही. मग का रडतेस तू? काय नाही. ए बाई, अगं नाही सांगत बाबा तुझ्या घरी. नको रडू तू. लोक माझ्याकडे बघायला लागले तर असं काय विसरून रुमाल गेलो होतो की ती माझं फर्स्ट लव्ह होती. तर लोक फर्स्ट साईट लव्ह. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं तेव्हा मला किती छान वाटत होतं. एक सुकून, एक दिलासा. असंच ते आयुष्यभर राहावं असं काहीतरी. पण मग अंजली, मला कळतच नव्हतं नेमकं कोणाचं डोकं मला खांद्यावर हवंय. मला स्वतःचाच खूप राग येत होता. शितले, तू पिक्चर बघून रडते. बघ की, मला किती वाईट वाटतंय. हो, रोड नका, पिक्चर बघू दे नीट. शितले, अगं रडू की गप.
ए बॉयफ्रेंड, तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन बाहेर जा की, आम्हाला बघू दे की पिक्चर. रडून रडून पाक कालवा केलाय. सगळी बघायला लागलीत माझ्याकडे. चल चल आपण बाहेर जाऊ. चल. नाही मला पिक्चर बघायचं. अरे यार काय चाललंय, थांबा येऊ का तिथं. शीतल हे फक्त शीतलच कुठल्या तरी पोराबरोबर. नाही हो भैया, शीतल कशाला दुसऱ्या पोरावर पिक्चर बघायला येते. अरे नाही नाही शीतलच आहे ती. नाही तुम्हाला काहीतरी बास झाला असेल. अरे कन्फर्म शीतलच. ए बाई आता तर रड नको की. नाही ते पिक्चर बघून जरा पाणी आलतं डोळ्यात. काय जरा रडून पाक दंगा केलास की. लोक कशी बघत होती माझ्याकडे. पण आता मला येतं रडायला, तर मी काय करू. गपच काय नको करू. पण हे कधीपासून चाललंय. काय इके पूजाचं. ते लय आधीपासून नाही. मग मला कसं नाही माहित. तुला काय सांगायचं त्यात. हे मी बहीण आहे इक्याची. जाऊन विचार तुझ्या भावाला. ते असं चोरून का पिक्चरला येतात. तिचा भाऊ लय डेंजर आहे. त्याला कळलं ना तर लग्नच लावून देईल. म्हणून हे सगळं लपून छपून चाललंय. विकी आता ट्रेनिंगला जाणार आहे म्हणून आम्ही हे सगळं जुळवून आणलंय. त्यात मध्येच तू आलीस, त्यामुळे त्यांच्या 2-3 भेटी होता होता राहिल्या. माझ्यामुळं. नाहीतर काय. मागच्या वेळी मी तिला पार्टीला घेऊन आलो तर तुझ्यामुळे विकेला त्याच्यासोबत एन्जॉय बी नाही करता आला. सत्कार दिवशी ते दोघं बाहेर फिरायला जाणार होते पण तू लेट केलास त्यामुळे सत्कार बी लेट झाला. म्हणून तिला लगेच जावं लागलं. त्यामुळे दोघांना वेळ बी नाही मिळाला. पण मी काय मुद्दाम केलंय वे. हे बघ तू मुद्दाम केलंस का नाही केलंस ते नाही माहित मला. पण झालं तुझ्यामुळेच ना. 2 प्रेम करणाऱ्यांना तुझ्यामुळे दूर राहावं लागलंय. जाऊ दे तुला काय करायचं. तू कधी प्रेम केलंस का कोणावर. अगं त्या दोघांना एकमेकांना वेळ देता यावा म्हणून यासाठी मी इथं झटतोय. विकी आता ट्रेनिंगला जाणार आहे. त्या दोघांना भेटता बी येणार नाही माहितीये तुला. 4 महिने ट्रेनिंग आणि त्यानंतर सुट्टी आणि त्या सुट्टीनंतर पण तो परत बॉर्डरवर जाणार. आणि या सगळ्यात त्याच्या प्रेमाला मदत करण्याचं काम मी करतोय. तू मध्येच काहीतरी घोळ घालून ठेवतीस. मी काय घोळ घातला. नाहीतर काय. जिने कधी स्वतः प्रेम केलं नाही तिला काय करणार आहे प्रेम. पण तू प्रेमात पडली नसलीस तरी दुसऱ्याचं प्रेम कळण्यात तरी डोका का नाही तुला. हा आता बघितलंच ना दोघांना. प्रेमात काय पाहिजे असतं का. एकमेकांची साथ, दोघांचा येळ. दोघांना मी माहिती आहे की त्यांना दूर जावं लागणार आहे. जो वेळ मिळालाय त्यात जास्तीत जास्त एकमेकांच्या सोबत आठवणी जमवतात ती दोघं. आणि तू सगळ्यावर पाणी घालतीस. तुला काय कळणार आहे म्हणा प्रेम काय असतं ते. मला आता काय बी करून विकायला आणि पूजाला एकत्र आणायचं. मी निघतो. त्या दोघांना आता डिस्टर्ब करायला नको. काय ग बाहेर का आलीस. आणि सोबत कोण होतं. आजा. काय. हा चल निघूया नाही तर परत काहीतरी घोळ व्हायचा. मी पहिलीच बोली ती. चल. आईला कुठे गेली. पिक्चरला शीतलच होती कन्फर्म. पण तिच्या बरोबर पोरगा कोण होता हे कळलंच पाहिजे.